नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई येत असताना जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये 107 लोकांनी आपलं हुतात्मा दिलेलं आहे. पण ही मुंबई संयुक्त महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर महाराष्ट्राची राजधानी झाली आणि आज मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. पण ही मुंबई घडत कशी गेली? पोर्तुगीजांनी जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात ही मुंबई दिली, इंग्रजांनी ही मुंबई घडवली कशी आणि 1800 ते 1862 या काळामध्ये मुंबईची जो चढता क्रम आहे, म्हणजे 1800 ते 1862 या काळामध्ये नेमकं झालं काय? मुंबई कशी घडली? तिथले रस्ते कसे घडले? तिथले पुलं कसे घडले? मुंबईच्या चौपाट्या कशा घडल्या? ही 7 बेटं एकत्र येऊन मुंबई कशी घडली? त्यावेळेस तर मुंबईचं राजकीय, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या घडामोडी कशा घडत होत्या? त्यावेळेस तर मोठमोठे व्यापारी कोण होते? त्यावेळेस तर मुंबईचं वार्षिक उत्पन्न किती होतं? त्यावेळेस मुंबईमध्ये शाळा किती होत्या? त्यावेळेस मुंबईमध्ये किती जाती धर्माचे लोक राहायचे आणि मुंबईची भरभराट कशी होत गेली, हे सगळं वर्णन अतिशय उत्कृष्ट असं संशोधन करून मुंबईचे वर्णन या पुस्तकामध्ये गोविंद मांडगावकर यांनी मांडलेलं आहे. ज्या काळामध्ये इंग्रजांनी ही पुस्तक छपाईचं धाडस केलं नाही, त्या काळामध्ये हे संशोधन करून मांडगावकरांनी हे वर्णन, हे ऐतिहासिक वारसा आपल्याला दिलेला आहे. तर नक्की हे पुस्तक वाचा आणि एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपल्या घरी तुम्ही नक्की ठेवा. हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे सांकेत प्रकाशन यांनी. सांकेत प्रकाशन गुगलवरती आपण गेल्याच्या नंतर आपल्याला भेटून जाईल त्यांचं ऑफिस वगैरे. तर हे पुस्तक त्याच्याकडून जरूर मागवा आणि हा ऐतिहासिक ठेवा आपल्या घरामध्ये जरूर असावा. तर सगळ्यांनी हा वाचावा. जय महाराष्ट्र.